नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. सिरियलच्या अपडेट्ससाठी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की चैतन्यने आता मैनावती आणि शैलीचा DNA टेस्ट अर्जुनला आणून दिलाय. तर बघूया प्रेक्षकांनो काय वगैरे आहे त्या DNA टेस्टमध्ये. तर आजचा भाग सुरू होतो. सुरुवातीला अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि सांगतो की तू ये आणि हे 2 DNA सॅम्पल टेस्ट ने आणि ह्या शैलीचा आणि मैनावतीचा सॅम्पल टेस्ट आहे. तर त्यानंतर फोन ठेवल्यावर तर अर्जुन म्हणतो आता लागेल खऱ्या खोट्याचा निकाल. त्यानंतर आता हॉलमध्ये सगळेजण गप्पा मारत बसले असतात. सुभेदारांकडे आता भाऊबीजेचा सण असतो. तर तितक्यातच दारात एक जण येते आणि तिघी जणी येतात आणि एक जण जोरात ओरडते, ए बबले. तर सगळेजण आश्चर्याने बघू लागतात आता कोण आलाय म्हणून. आणि या प्रियाला सुद्धा झटकाच लागतो. तर सगळेजण आता बघू लागतात. तर ह्या प्रियाच्या खऱ्या बहिणी असतात, सख्या बहिणी असतात. आणि यांना बघून आता मैनावती आणि सदाशिवला सुद्धा धक्का बसतो. म्हणजे यांना सुद्धा काहीही माहिती नसतं. तर कल्पना विचारते तुम्ही कोण? तर लगेच आता ही मैनावती उठून उभी होते आणि सांगते ताई ह्या माझ्या 3 लेकी आहेत, टीना, मीना आणि रीना. आणि त्यातली आता एक जण म्हणते त्या तिघी बहिणीमधली की पण आमची बबली कुठे आहे? तर त्यातलीच दुसरी बहीण म्हणते प्रियाकडे बघून अरे ती बघा. आणि ह्या तिघी जणी धावत जातात आणि प्रियाला घेरतात. आणि खूप विचित्र प्रकाराने ना प्रेक्षकांना तुम्ही टीव्हीवर नक्की पहा, तुम्हाला खूप हसू येईल. तिला असं चिपकतात वगैरे, तिचं लाड करत असतात. तर सगळेजण वियर्डपणे असे बघत असतात की काय चाललंय म्हणून. आणि हे बघून आता अस्मिता सुद्धा हसत असते. त्यातली एक बहीण म्हणते प्रियाला अगो बबले अशी कशी हरवली होतीस ग तू? त्यातली दुसरी बहीण म्हणते आता बापरे तू त्याला पैशावाल्या घरात पडली आहेस ग, अगं तू राणी झाली आहेस राणी. त्यातली एक आणखी जी तिसरी असते बहीण जी थोडी मॉडर्न वगैरे असते चटक मटक, ती म्हणते अगं तू तर बडी नसीबवाली निकली रे. आमच्याकडे तर कशा ना एक मुली येतात A ग्रेडवाल्या, पण तू तर त्याच्यापेक्षा श्रीमंत निघाली ग. आता सगळ्यांना आश्चर्यच वाटत असते यांच्या वागण्याचं. आणि मैनावती सुद्धा डोक्यावरती हात ठेवते. तर प्रिया आता मनात विचार करू लागते ह्या माझ्या बहिणी आहेत, अरे बापरे किती चीप आहेत ह्या. तर यांना हे शैलीवरच ढकलायला लागणार. तर तितक्यात आता हा प्रियाचा जो नवरा असतो सो कॉल्ड अश्विन, तो आता समोर येतो आणि म्हणतो एक मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तर त्यातली एक बहीण म्हणते हो गैरसमज कुठला, ही तर आमची लाडाची धाकटी बहीण आहे हो. आणि ती आता प्रियाकडे बघते आणि म्हणते अगं तुला माहिती आहे का सोनाली ताईला सुद्धा आहे ना तुझी खूप आठवण येते ग. ती जर आली ना पनवेलला तर तुला भेटायला येईल ग बबले. तर आता अर्जुन सुद्धा गाड्यातल्या गाड्यात हसत असतो. तर आता ही प्रिया सगळ्यांना अशी दूर ढकलते तिच्या 3ही बहिणींना आणि म्हणते एक मिनिट मी तुमची बहीण नाही आहे, दूर व्हा माझ्यापासून. आणि सायलीकडे बोट दाखवत आता ही प्रिया म्हणते ती जी ताई उभी आहे ना तीच तुमची बहीण आहे, तिथे जा तुम्ही सगळ्या. ते सदाशिव सुद्धा म्हणतो ये पोरींनो किती वेळचा खाना खुनोय करतोय हा, तुम्हाला तुमचं लक्षच नाहीये. अरे तेच तर सांगतोय ना, ही आहे तुमची बहीण सायली. तर ह्या तिघी बहिणी परत बबली असं ओरडतात आणि सायलीकडे आता धावत सुटतात आणि सायलीला येऊन चिटकतात. तर सायलीला थोडं आता अजून अवघडल्यासारखं होत असतं, कारण ह्या खरंच खूप विचित्र वागत असतात प्रेक्षकांना. म्हणजे सायलीची पोत काय बघते एक जण आणि दुसरी म्हणते बापरे तू काय चांगल्या घरात पडली आहेस ग, तुझे कानातले बघू दे, हे बघू दे. आणि अर्जुन सुद्धा आता सायलीकडे बघत असतो दयेने आणि सायली सुद्धा अशी अवघडल्यासारखी बघत असते. सगळेजण हा विचित्र प्रकार बघत असतात, त्यांना सुद्धा अवघडल्यासारखंच होत असतं. ह्या तेच म्हणत असतात बापरे सोन्याचं आहे का, ही असं आहे का, ही तसं आहे का. ते तितक्यात आता मैनावतीच म्हणते तिघींना अगं ये पोरीनो चुप बसा, काय चालू आहे तुमचा बबले बबले बबले. तिला सायली म्हणायचं, आता सायली नाव आहे तिचं, बबले बिबले काय नाही. हा तर त्यावरची आता जी एक थोडी मॉडर्न बहीण असते प्रियाची खरी, तर ती म्हणते हा बरोबर आहे ना, जैसा देश वैसा नाम भी. आता इथं सुभेदारांच्या घरात आमच्यासारखीशी बबली, पिंकी, मोमो अशी नावं थोडीच चालणार. आणि परत त्यांचं विचित्र वागणं सुरू होतं प्रेक्षकांना असं म्हटल्यावर. आणि आता अस्मिता सुद्धा हसत असते हा सगळा विचित्र प्रकार बघून. आणि अर्जुन आता आश्चर्यच वाटत असतं. त्याचसोबत आता कल्पनाला आणि पूर्णेला सुद्धा. तर त्यानंतर आता सायली म्हणते अहो आई इथे आली ना तेव्हापासून मी तुमच्या तिघींची चौकशी करत होते. त्या तिघी बहिणींना आता सायली म्हणते कसं आहे ना मला लहानपणीचं तर काहीच आठवत नाहीये, पण तुम्हाला मी आठवतच असेल ना. तर त्यावर आता ह्या दोघी तिघी म्हणतात हो खूपच चंट होतीस ग तू, भारी. त्यावर आता अर्जुन सुद्धा आश्चर्य म्हणतो हो का, हा म्हणजे नाही तुमचे आईबाबा सुद्धा हेच म्हणत होते, पण आमचा यावर काही विश्वास बसत नाहीये. तर त्यावर आता सायली म्हणते हे माझे मिस्टर आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, खूप मोठे वकील आहेत हा हे. तर आता पूर्णाजी म्हणतात अगं सायली त्यांना बसायला तरी सांग. तर सायली म्हणते या बसा. तर ह्या दोघी तिघी जातात आणि एकाच सोफ्यावरती जाऊन बसतात त्यांच्या आईबाबांजवळ ॲडजस्ट करत. तर आता मैनावती सुद्धा यांचं वागणं बघून म्हणते अगं हळू की. तर त्यानंतर आता विमल विचारते तुमच्यासाठी चहा आणू का. तर त्यातली जी एक थोडी मॉडर्न असते ना जी मी तुम्हाला आधी सांगितलं होतं प्रेक्षकांनो, ती म्हणते हा काही माझा चायचा टाईप नाही आहे पण चालेल. आणि त्यातली दुसरी मुलगी म्हणते त्यात ना तुला थोडंसं आहे ना आलं आणि वेलची पण टाका. तर खूप विचित्रसारखे वागत असतात हे. तर सगळेजण आश्चर्याने बघतात. तर आता सदाशिव सुद्धा म्हणतो तिथे ठेवलेला फराळ असतो समोर, हे खाते का. तर मैनावती म्हणते हो थांबा ना तुम्ही जरा. तर बघा प्रेक्षकांना आता त्यातली जी थोडी मॉडर्नवाली असते ना जी बहीण प्रियाची, ती म्हणते अर्जुनला जीजू हा सगळा माल, हे सगळं घर तुम्ही काय वकिली करता करता कमावलं आहे का. तर आता प्रताप सुद्धा हसतच ही गंमत बघत असतो.
आणि त्यानंतर तीच जी मॉडर्नवाली असते थोडी ती विचारते अर्जुनला, बरं मला एक सांग, ते तुमच्या एका केसची बिदागी किती असते? आता अर्जुन म्हणतो काय बिदागी, आणि सगळेजण आश्चर्यानेच बघू लागतात की कुठली भाषा आहे म्हणून. तर त्यानंतर आता सायलीच टॉपिक वळवते आणि म्हणते बरं मी तुम्हाला ना सगळ्यांची ओळख करून देते. आणि सायली आधी अस्मिताची ओळख करून देते आणि म्हणते ह्या अस्मिता ताई म्हणजे माझ्या ननदबाई. आणि अस्मिता सुद्धा म्हणते हो हो. तर या तिघी बहिणीमधली एक बहीण म्हणते बापरे ननद, म्हणजे ही अजून इथेच असते का? काय ग लग्न नाही झालं का तुझं? तर मैनावती आता त्या मुलीलाच कुचका देते अशी गप्प बस म्हणून. तर त्यानंतर आता सायली म्हणते आणि ह्या माझ्या आई आणि बाबा आणि ह्या पूर्ण आजी माझ्या आजी सासूबाई. तर त्यानंतर आता मैनावती दोघी तिघींना या कुचका देते आणि पायाला पडायला सांगते पूर्ण आजीच्या. तर तिघी जणी पटकन उठून पाया वगैरे पडतात. आणि बघा प्रेक्षकांनो, आता या इतक्या उद्धट असतात ना, तर त्याच्यातली एक जी तिघी बहिणीमधली जी थोडी मॉडर्नवाली असते तर ती म्हणते हा सगळा चकली चिवडा हा चकना इथे काय ठेवलाय? तर त्यावर आता प्रताप म्हणतो चकना? ओ फराड आहे तो फराड. तर अस्मिता परत हसू लागते गाल्यातल्या गाल्यात. तर त्यावर आता तीच मुलगी म्हणते हां म्हणजे तुम्ही जे म्हणाल तेच. तर कल्पना म्हणते अगं विमल मी काय म्हणते याच्यासाठी थोडा फराड घेऊन ये ना. तर ह्या तिघींच्या मनात लड्डू फुटत असतात. आणि एकतर ती जी मॉडर्नवाली असते ती पटकनच अशी जसं तिने कधी पाहिलंच नाही फराडची पटकन अशी फराड हिसकवून घेते. तर सगळेजण परत त्यांची गमत आश्चर्याने बघत असतात. तर तीच जी मॉडर्नवाली असते जी बहीण प्रियाची ती म्हणते या तुकड्यात चकलीसोबत जरा शेजवान सॉस मिळेल का? तर सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. तर ती म्हणते त्यात एवढं काय झालंय, मी फक्त शेजवान सॉस मागितलंय. तर विमल म्हणते हो हो आहे मी आणून देते. म्हणजे प्रेक्षकांना चकलीसोबत आता शेजवान सॉस कोण खातं ना, म्हणून सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघतात. आणि ह्या तिघी बहिणी हावरटसारख्या खाऊ लागतात. आणि सगळ्यांना आता अवघडल्यासारखं होतं या तिघींना बघून. आणि प्रियाला तर किळसच येत असते. त्यातली एक बहीण म्हणते त्या सायलीला अगं बबले, मी जिथे जाते ना दर दिवाळीला काम करायला तिथे ना दर दिवाळीला एवढा मोठा फराळ बनतो. ते तेलाचे वगैरे सगळे भांडे आहे ना ती मीच घासते. पण आता यंदाची दिवाळी तुझ्या घरी जोरातच होणार असं ते सायलीला म्हणत असते. तर आता अर्जुन मनात म्हणतो ह्या तिघी सायलीच्या बहिणी असूच शकत नाही. दॅट सिम्पली इम्पॉसिबल. आणि माझे खात्री आहे DNA रिपोर्ट्समध्ये सुद्धा हेच येणार आहे. आता अर्जुन सुद्धा या तिघींचं वागणं बघून त्याला सुद्धा असं वाटत असतं की या बहिणीच नाही आहे. तितक्या तिथे आता चैतन्य येतो. हे सगळे बघून पाहुणे बघून आता म्हणतो अर्जुन तू, आणि थांबून परत म्हणतो तू बोलावलं होतंस का मला? तर अर्जुन म्हणतो हो हो थांब मी आलोच. आणि अर्जुन आता स्वतःच्या खोलीत जातो ते सॅम्पल्स आणण्यासाठी. त्यातल्या दोघी तिघी बहिणींना खूप विचित्र नजरेने आता या चैतन्याला बघू लागतात. आणि ती जी मॉडर्नवाली असते तर विचित्रासारखीच बघू लागते. तर त्यानंतर आता अर्जुन वगैरे चैतन्य बाहेर येतात. आणि चैतन्य आता अर्जुनला सांगतो की मी त्या डॉक्टरशी बोललोय पॅथॉलॉजिस्टशी, तो मला म्हणाला की सॅम्पल दे, मी लगेच DNA टेस्ट देतो करून. तर अर्जुन पटकन आपल्या पॉकेटमधले ते 2 सॅम्पल्स काढतो आणि म्हणतो हे बघ हे सायलीचा केस आहे आणि हे मैनावतीचं. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो चैतन्याला आणि मला पूर्ण गॅरंटी आहे ही मैनावती सायलीची आई आहेच नाही. तर चैतन्य म्हणतो पण तुला असं संशय एकदम कसा काय यायला लागला? तर अर्जुन म्हणतो अरे तू त्यांना नीट बघितलं असतंस ना तर तुला पण कळलंच असतं, संशय आलाच असता. तर त्यावर आता चैतन्य म्हणतो हो नाही मी आता बघितलं त्यांना, पण एक मिनिट त्या 3 मुली बसल्या होत्या त्या कोण होत्या? तर अर्जुन म्हणतो त्या सायलीच्या बहिणी आहेत म्हणे, पण मला असं खरंच असं वाटत नाही की त्या सायलीच्या खऱ्या फॅमिली असेल म्हणून. पण चैतन्य मला ना रिपोर्ट आजच्या आज हवी आहे. तर चैतन्य म्हणतो हो हो ओके. तर आता थोडा वेळ निघून गेला असतो आणि रविराज आणि प्रतिमा सुद्धा आली असतात आता पूर्ण आजीकडे, म्हणजे अन्नपूर्णा निवासमध्ये. भाऊबीज आहे तर प्रतिमा नेहमीप्रमाणे आता प्रतापला ओवाळते सुद्धा. तर त्यावर आता यांची चर्चा होत असते त्याआधी पूर्णाजी आणि रविराजची. तर पूर्णाजी म्हणतात की नागराजाने सुमन आली असतं तर बरं झालं असतं. तर त्यावर रविराज म्हणतो अरे नागराज तर आपल्याला काही माहितीच नसतं, तो कुठे जातो काय करतो ते कोणालाच माहिती नसतं, आणि सुमन तिच्या भावाकडे गेले. तर हे ऐकून प्रिया हसू लागते गाल्यातल्या गाल्यात. तर त्यानंतर आता रविराज म्हणतो बरं जाऊ द्या, अर्जुनला आणि अश्विनला अस्मिताचं वळून झालंय का? तर अस्मिता म्हणते नाही नाही आम्ही तुमचीच वाट बघत होतो. त्यानंतर आता प्रताप कसला तरी विचार करत असतो. तर पूर्णाई विचारतात प्रताप कसला विचार करतोय? तर प्रताप म्हणतो अगं पूर्णाई तुला आठवत आहे का अपघात होण्याच्या आधी प्रतिमा मला दर भाऊबीजेला ओवाळायची, तेव्हा तिने मला तत्काळचं स्वीट कधीच असं भरवलं नाही. ती कायम माझ्यासाठी घरून स्वतःच्या हाताने बनवलेली मलाई बर्फी घेऊन यायची. गेल्या वर्षी मात्र तिने मला तबकातलं स्वीट भरवलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या ते लक्षातही आलं नाही. तर अर्जुन म्हणतो ओह डॅड डोंट थिंक टू मच. आता प्रतिमा आत्याची तब्येत किती बरी झाली आहे ते बघा ना, ज्या गोष्टी तिला आठवत नाही त्या गोष्टी सोडून द्यायच्या, सिंपल. तर कल्पना आणि प्रतिमा किचनमध्ये असतात. तर यांना काही माहिती नसतं हा जो विषय सुरू आहे तो. तर तितक्यात आता प्रतिमा समोर येते आणि आता कल्पना म्हणते बरं पूर्णाई आता भाऊजी आणि प्रतिमा आले आहेत तर ओवाळणी करून घेऊया का? तर सगळेजण म्हणतात हो हो, आणि पूर्णाई म्हणतात हो प्रताप बस ना. आणि प्रतिमा छानपैकी आता प्रतापला ओवाळते वगैरे, टिक्का वगैरे लावते. आणि त्यानंतर प्रताप आता प्रतिमाला गिफ्ट सुद्धा देतो. तर आता प्रतिमा म्हणते याची काय गरज होती? तर ही अस्मिता म्हणते नाही कसं, भाऊबीजला ओवाळणी हवीच असते आणि भाऊबीज ओवाळणीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तर सगळेजण हसू लागतात आता, ते मस्त आनंदी असतात. त्यानंतर आता प्रतिमा म्हणते जरा थांबा प्रताप मी तुला गोळ्याचं भरवते. तर त्यावर आता सायली म्हणते हो प्रतिमा आत्या तबकात आहे गोळ. तर बघा प्रेक्षकांना टू एव्हरीवन सरप्राईज होतं, प्रतिमाला सगळं आठवलं असतं ही गोष्ट. आणि प्रतिमा म्हणते हो पण मी प्रतापसाठी खास मलाई बर्फी बनवून आणली आहे. तर सगळ्यांना आता हे ऐकून आश्चर्य वाटतं आणि आनंद सुद्धा होतो. आणि पुढे प्रतिमा सुद्धा सांगते की त्याला अगं भाऊबीजेच्या दिवशी तेच बर्फी लागते.
प्रतिमा आता रविराजला म्हणते, हो जरा तो डबा देता का तुमच्या साईडचा. रविराज तो डबा काढून देतो. आता रविराजला सुद्धा माहित नसतं की त्यात आता प्रतिमाने स्वतःच्या हाताने बनवलेली बर्फी असते. तर आता प्रतिमा भरवायला जाते प्रतापला आणि प्रताप प्रतिमाकडे बघतच राहतो आश्चर्याने. सगळेजण बघत असतात. तर आता प्रतिमा सगळ्यांकडे मान फिरवून बघते आणि विचारते, काय झालंय, असं का बघताय तुम्ही सगळे. तर प्रताप म्हणतो, अगं प्रतिमा तुला आठवतंय का दरवर्षी तुम्हाला अशी स्वतः केलेली मलाई बर्फी भरवायचीच. तर प्रतिमा म्हणते, हो आठवतंय ना मला, म्हणून तर मी करून आणली. आता हे ऐकून सगळेजण आनंदाने भरावून गेले असतात आणि सगळे हसतात. तर रविराज म्हणतो, अगं प्रतिमा तुला कळतंय का, एक जुनी गोष्ट आज तुला आठवली आहे आणि त्यात तुला विशेष असं काही आठवत सुद्धा नाही आणि काही वाटत नाहीये. तर प्रतिमा सुद्धा आता खुश होते हे ऐकून आणि पूर्णाजी लगेच हात जोडतात आणि म्हणतात, देवी आई असंच प्रतिमाला सगळं काय ते आठवू दे. तर रविराज इमोशनल होतो आणि म्हणतो, आठवेल पूर्णाई, नक्की आठवेल. मी तुम्हाला म्हणालो होतो ना की प्रतिमामध्ये खूप प्रगती होतीये म्हणून. मला माहिती आहे तिची सगळी स्मृती लवकरात लवकर परत येईल. आणि प्रतिमा खूप खुश होते. तर या प्रियाला आता धक्का बसतो आणि प्रिया मनात म्हणते, बापरे हिला इतकं जुनं आठवतंय. हिला जर हिच्या मुलीबद्दल सगळं आठवलं तर. आणि या प्रियाच्या सख्या बहिणी तिघीजणी ह्या सुद्धा तशाच असतात. तर त्यातली जी ते मॉडर्नवाली असते ती आता दुसऱ्या बहिणींना म्हणते, मला तर असं वाटलं होतं की मॉडर्न लोकांची, मोठ्या लोकांची भावपीस सुद्धा बडी असेल, पण बघा ना हे काय, एका साध्या बर्फीवरच इमोशनल होतात, हे डोक्यावर पडले बिडले आहेत का. आणि असं म्हणतात तिघी हसू लागतात. ज्या एका कोपऱ्यात असतात आणि हळूहळू कुजबुजत असतात. आता प्रतिमा आणि प्रतापचं झाल्यावर ओवाळून वगैरे तर आता कल्पना म्हणते अर्जुनला, अर्जुन आता तू जाऊन बस, नाहीतर ना ओवाळणी होईपर्यंत अस्मिताचा श्वास अडकूनच राहील. ते सगळे असू लागतात. त्यानंतर आता अस्मिता छानपैकी अर्जुनला ओवाळते आणि अर्जुन आता अस्मिताला गिफ्ट देतो. तर ही सुभेदार फॅमिली सगळे एकत्र हे सगळं बघत असते. पण मात्र नेहमीसारखं प्रिया आणि अश्विन असे दूर एका कोपऱ्यात चेअरवर बसले असतात आणि बघत असतात हे सगळं. तर अर्जुन आता तोंड मोठा करतो, असं म्हणतो पेढा खायसाठी. तर त्यावर आता अस्मिता म्हणते, आधी गिफ्ट. दोघांचे परत लुटपुटाचं भांडण सुरू होते. आधी गिफ्ट, आधी पेढा, आधी गिफ्ट, आधी पेढा. तर त्यावर आता पूर्णाजीच म्हणतात, अगो अस्मिता पुरे झाला पोरकटपणा, अर्जुनला पेढा भरव. तर अस्मिता आता अर्जुनला पूर्ण पेढा भरून देते. अर्जुन म्हणतो, वा छान आहे हा, थँक्यू. तर अस्मिता म्हणते, गिफ्ट दे. तर अर्जुन म्हणतो, हे घे, लिमिटेड एडिशन स्मार्ट वॉच, आत्ताच लॉन्च झाली आहे दिवाळीमध्ये. तर अस्मिता म्हणते, थँक्यू, तू जगातला बेस्ट भाऊ आहेस, अर्जुनला असं म्हणते. तर बघा प्रेक्षकांनो, आता अश्विन हे सगळं बघत असतो आणि त्याला हे खटकतं. तर त्यानंतर आता कल्पना म्हणते अस्मिताला, अगं अस्मिता ते गिफ्ट तुझं तू नंतर उघड, अर्जुनने दिलेलं, आधी तू अश्विनला वाढ. तर अस्मिता म्हणते, अश्विन ये बस. तर आता हा अश्विन म्हणतो अस्मिताला, कशाला, जगातल्या बेस्ट भावाला ओवाळलायस ना तू, तर मला ओवाळण्याची काहीही गरज नाहीये. तर प्रताप म्हणतो आता अश्विनला, अरे अश्विन प्रत्येक बाबतीत आता कळवटपणा हा दाखवायलाच हवा आहे का. तर अश्विन म्हणतो, डॅड कळवटपणा मी आणत नाहीये, तुम्ही सगळे माझ्याशी आणि माझ्या बायकोशी असे वागतायत ना, त्याला मी फक्त रिॲक्ट होतोय. आणि तसं एवढं सगळं झाल्यावर त्या ओवाळ्याला काय अर्थ आहे. आणि आता अश्विन तिथून उठून जात असतो. तितक्यात आता पूर्णाजी अश्विनला थांबवतात आणि म्हणतात, अश्विन माणसाचा नाही तर सणाचा तर मान राख, चल ओवाळून घे अस्मिताकडून. तर अश्विन आता ऐकून घेतो, पूर्ण आजीचा मान ठेवतो आणि पाटावर जाऊन बसतो. पण त्याचा यामध्ये काही इंटरेस्ट नसते. तर अर्जुन आता सायलीकडे बघत असतो. तर अस्मिता आता ओवाळून वगैरे घेते अश्विनला. जेव्हा अस्मिता पेढा चारायला जाते अश्विनला, तेव्हा अश्विन स्वतःच्याच हाताने तो पेढ्याचा तुकडा एक घेतो आणि स्वतःच भरवतो घास स्वतःला. आणि ओवाळणीत काही ते पैसे वगैरे ठेवून पटकन तिथून सायली याच्या हातात उठून जातो. सायली बिचारी ताट हातात घेतेस तर अश्विनच्या तोंडावर तिथून उठून जातो. आणि प्रिया आता हे मस्त सगळे एन्जॉय करत असते की कसं सायली आल्याबरोबर अश्विन उठून गेलाय म्हणून. तिला खूप छान वाटत असतं हे बघून. आणि आता सायलीला सगळं जुनं आठवतं की अश्विनने कसं म्हटलं होतं सायलीला की मी तुझा भाऊ आहे आणि आजपासून दरवर्षी तुम्हाला राखी बांधायचीस. दोघे किती आनंदाने हे सण वगैरे सेलिब्रेट करायचे. तर अस्मिता सायलीला सांत्वना देते आणि आजचा भाग इथेच संपतो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आता DNA रिपोर्टची वाट बघत असतो. आणि DNA रिपोर्ट वाचल्यावर आता अर्जुनला धक्का बसतो आणि त्यानंतर आता अर्जुन सायलीची समजूत काढतो. एखादी वस्तू तुला जवळची वाटत असेल, ती तुझ्यापासून दूर गेली तर तू कसं रिॲक्ट करशील. तर आता सायलीला सुद्धा शंका येते की काय वगैरे अर्जुनच्या मनात आहे म्हणून. तर बघूया प्रेक्षकांना उद्याच्या भागात आता DNA रिपोर्टमध्ये काय होणार आहे ते. उद्याचा भाग अजिबात मिस करू नका. आजचा भाग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा. आजचा एपिसोड पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.